ही झाली चंदनवाडीची चेकपोस्ट पार. हा पहिला लंगर आपण घेतलेला आहे. हे बघा पहिलाच भंडारा आहे. काय काय खायला भेटते. मी चढत आहे पिशू डॉपची चढाई. त्रास हायटेड हाफ. यहाँ गंदगी ना फैलाएं. वेलकम टू पिशू टॉप भंडारा. बाबाचा पूर्ण मार्ग आहे स्वर्गाचा. बूट कधी पण ट्रॅकिंग साठी आहे ना चांगले ठेवा. सो ही चढण लागेल बघा. ही आहे शेषनाग झील. भगवान शिवनी बर्फ गणेश टॉप. मंडळी पंचतरणी मध्ये थांबलो आहे. पंचतरणी पासून बाबाची गुफा 6 किलोमीटर आहे. माझे दर्शन झालेत बाबांचे आणि हे तुमच्या समोर पवित्र गुफा. हा मराठीचा लास्ट व्हिडिओ असेल बाबांच्या दरबारात. नमस्कार मंडळी, सुप्रभात. हर हर महादेव. आज तारीख आहे 4 जुलै आणि बाबाची यात्रा स्टार्ट करत आहे. आता हे नुनवन बेस कॅम्पमध्ये सकाळचे 4 वाजलेत आणि आता इथून मी निघतो बाहेर आणि इथे क्रॉस करून आपण जाऊया पुढे. सो चला, आपल्याला भेटतो मी पुढे. बॉर्डर क्रॉस करून डायरेक्ट चंदनवाडीला. सकाळी 3 वाजता उठलो होतो आणि सकाळी 3 वाजता उठून फ्रेश झालो. अर्ध्या तासामध्ये इकडे लाईन ॲक्च्युली 2 वाजूपासूनच लागली होती. सो मी तिथून इथपर्यंत मागे आलो आहे आणि प्रचंड लाईन आहे. जर लवकर जायचं असेल तर 2लाच आपण लाईन लावू शकता. आय थिंक 2 पासूनच लोक उभं राहिले तिकडे आणि मी तिथून आता इकडे आलो माझ्या कॅम्पपासून. आणि सो बघूया किती वेळ लागतो आणि तुम्हाला सांगतो. का गेट आला आहे. आता इथून जायचं आहे आतमध्ये. आणि जर सकाळी चाय नाश्ता करायचा आहे तर इकडे तुम्हाला चाय तेन भेटेल सकाळी. ओके, सो इथून आता आपल्याला जायचं आहे. हा मेन गेट आहे आतमधून. चला, गाडीमध्ये बसलोय. रेट वाढले आहेत 40 रुपये आणि 40 रुपये वाढले आहेत. फक्त आता 240 रुपये तुम्हाला द्यावे लागेल पर व्यक्ती नुनवन बेस कॅम्प पासून ते चंदनवाडी गेट पर्यंत. नाही हुआ है मंडळी. 3 वाजता निघलो होतो. आता 6 वाजले. 3 तास लागले. म्हणजे 3ला उठलो होतो. आणि हे चंदनवाडी आहे. इकडे तुम्हाला सोडलं जाईल चंदनवाडीमध्ये. इकडे 40 रुपये वाढले, 240 रुपये झालेत. ओके, आणि जर इकडे तुम्हाला स्टिक घ्यायची आहे तर इकडे 30 रुपये 50 रुपयाला तुम्हाला स्टिक भेटेल चंदनवाडीमध्ये. मी इथे येतानाच घेऊन आलो होतो माझी. सो इथे तुम्हाला सोडलं जाईल आणि इकडे तुमची चेकिंग होईल मग बस. चला, आता तर मोसम चांगला आहे. बघूया कशी यात्रा होते आपली. इकडे आपली आता चेकिंग होईल RFID कार्डची. हर हर महादेव. आलो बघा इकडे. हा सगळा रॅकर पार करत द्यायचा आहे गोल गोल आरामशीर. इकडे आता आपली चेकिंग होईल, लास्ट चेकिंग, बॅग वगैरे, आणि मग आपण जाऊया. विशाल माने. ही झाली चंदनवाडीची चेकपोस्ट पार. माझ्या मागे बघताय चंदनवाडीची चेकपोस्ट पार करून आता आपण आपला ट्रॅक स्टार्ट. बघूया किती वेळ लागतोय. हर हर महादेव. इकडे स्टार्टिंगचे पहिले लंगर लागतील. तर आपण आता सकाळचा चाय नाश्ता करूया आणि मग यात्रेला स्टार्ट करूया. इथून आपण तिकडून आलतो. हे बोले चंदनवाडीचा पहिला भंडारा. ब्रेड जाम सर्व काही इकडे मस्त तुम्हाला सकाळचा पहिला. अरे आणि इकडे सकाळचा पहिला भंडारा इकडे भेटेल तुम्हाला. ज्याच्यामध्ये तुम्ही सकाळचा नाश्ता करू शकता. पवे खीर गरम गरम. सकाळचा नाश्ता केला इकडे. नॉर्मली दहीवडा खाल्ला, त्याच्यानंतर ब्रेड जाम खाल्ला आणि आता गरम गरम खीर खातोय. हा पहिला भंडारा लागतो आपल्याला चंदनवाडीचा. ह्याच्या पुढून तुम्हाला आहे ना नंतर पिशू डॉपला पुढे छोटे छोटे भंडारे भेटतील. सो त्याच्या पद्धतीने आपण हे पुढे ट्राय करू शकता. सो सकाळचं काही ना काही पोटात ठेवा. अतिउत्तम. तुम्हाला खीर दाखवतो. एकदम गरम गरम मस्त आणि एकदम पेसफुल खीर आहे. तांदळाची खीर आहे. सकाळ सकाळी पोटात असावं. नंतर मग आपण हळू 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 पुढे निघूया. हा पहिला लंगर आपण घेतलेला आहे आणि बघताय तुम्ही चिवडा वाटला जातो. चिवडा. जय भोले. बघा एवढं सगळं तुम्हाला खायला भेटेल. जय भोले, जय भोले, जय भोले, जय भोले की. हे बघा पहिलाच भंडारा आहे. काय काय खायला भेटते इकडे. लाडू. जय भोले, जय भोले. भाई काय काय भेटतं पहिलेच भंडारा. जय भोले. एकदम मचो.
एवढं सगळं खायला भेटे पहिलेच भंडारामध्ये भाई. अजून तर भरपूर काय दाखवेल, ब्लॉग मोठा असेल पण बघा संपूर्ण माहिती देतो. हर हर महादेव, जय बोले. चलो लाडू द्या भाई, सगळं एनर्जीचं काहीतरी खावं. तर चला बघा, इथून तुम्हाला घोडे पाहिजेत तर घोडे पाटील, ID वाले घोडे पिट्टू सर्व भेटेल तुम्हाला. चंदनच्या पुढे सगळेजण उभे आहेत. घोडे तुम्ही इथून घेऊ शकता. स्टार्टिंगला बार्गेनिंग करा. नाही नाही सर, थँक्यू. हे बघा घोडे, काठी सर्व काय भेटेल इकडे. नाही सर, थँक्यू. सर्व काय भेटेल तुम्हाला रस्त्यांवरती. इकडे पर्चीनुसार चालतं. जर शेषनागपर्यंत घेते तर 2600 रुपये बोलतायत. सो तुम्ही थोडंसं पुढे येऊन बार्गेनिंग करू शकता जर तुम्हाला घोडा घ्यायचा असेल तर. जर नाही चालता आलं तर बट मी बोलेल की पहिलं ट्रॅक करा, ठीक आहे. हे बघा घोडे किती तिकडे, भरपूर घोडे आहेत. चंदनवाडी ॲटिट्यूड 9000 9,500 फीट. इकडे आहे मेडिकल हॉस्पिटल चंदनवाडीमध्ये. तब्येत खराब झाली तर मेडिकल तुम्हाला उपलब्ध आहे. ओके, चला होईल तेवढी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो या यात्रेमध्ये. तो इथून रस्ता वेगळा होतो. हा रस्ता जातो घोड्यासाठी आणि तो पुढे भेटतो, एकत्रच होतो. इकडे पुन्हा तुमची चेकिंग होईल. ट्रॅक स्टार्ट. पिशू टॉप 3 किलोमीटर, हॉली केव 32 किलोमीटर. मंडळी सकाळचे 7 वाजता पाणीपुरी खायला भेटते. सकाळचे 7 वाजता भंडारा लंगर चंदनवाडीच्या पुढचा सकाळी. मला बरेच जण भेटले होते या ट्रॅकमध्ये आणि जे की माझा व्हिडिओ बघून आले होते. आणि तसंच आणखीन एक जण भेटले जे तुळजापूरचे आहेत, ते देखील मंदिरमधले आहेत. तर ते देखील हजबंड वाईफ आलेत आणि बाबांचा ट्रॅक करतायत. सो ती चंदनवाडी, तिथून ट्रॅक चालू केला होता. साधारणतः 1-1.5 तास झालेला आहे. आणि हे आहेत, नाव आपलं नागेश कंदे. तुळजापूर. तर तुळजापूरचे रहिवासी आहेत मंदिरातले. तर मला भेटले, चांगलं वाटलं. फॉलो करा. अरे बापरे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आपले तर ट्रॅक करतायत आरामशीर आपला, सावकाश. तर करूया सोबत. हर हर महादेव. आय लव्ह BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन्स. हे त्यांच्यामुळे हे रोड आहेत आणि त्यांनी हे बनवलेले रोड आहेत. सो BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन्स. तर त्यांच्या थ्रू हे रोड निर्माण केलेले जे पण हाय ॲटिट्यूडला रोड आहेत ते त्यांच्याद्वारे बनवलेले आहेत. तर त्यांच्यासाठी मनापासून काळजापासून सल्यूट. लोग खाना पीना लेके आते हैं साथ में और अपना कूड़ा कचरा यहाँ पे फेंक के चले जाते हैं. मतलब कितनी शर्म की बात है. खाने के टाइम इसमें वज़न लेके आते हैं और जब ये खाली रैपर रहता है तो ऐसा फेंक देते हैं इतनी पवित्र जगहों पे. क्या बोलने गए लोगों, मुझे कुछ समझ में नहीं आता. हर यात्रा में ऐसे ही करते हैं. और मतलब इतनी प्यारी और इतनी अच्छी जगह पे ये लोग ख़राब करने को तुले हुए, ख़राब करने को. अभी कृष्णा टेम्पल पे गया था, वहाँ पे भी वैसा ही. हेले के ऊपर वैसा एक आधा फाइन बैठना चाहिए था, बड़ा लंबा चौड़ा. मी चढत आहे पिशू टॉपची चढाई, जी की चंदनवाडीपासून पिशू टॉपपर्यंत सुमारे 3 किलोमीटर आहे. आणि हा स्टार्टिंगचा खूप एक टफ पॉईंट आहे. टफ पॉईंट पण म्हटलं जातं याला. तेव्हा तिकडे ती चंदनवाडी, तिथून असं, त्यानंतर इथून अजून बघा असं चढायचं आहे. आणि ह्या डोंगरामागे आहे पिशू टॉप. ज्यावेळेस तुम्ही पिशू टॉप चढता, सावकाश चढा. सोबत कापूर ठेवा, एनर्जी ड्रिंक ठेवा, गुळ ठेवा, चणे ठेवा. एकदम हळूहळू चला, कारण स्टार्टिंगचाच पेज खूप टफ आहे. ऑक्सिजन लेवल पण आहे. ऑक्सिजनचा त्रास झाला तर पूर्ण सेवा. आता या मुलीला झाला आहे, तिला ते देतील आता. ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजनचा त्रास, हाय ॲटिट्यूड. हा फक्त पिशू टॉप आहे. त्रास लय होतो बाबा, सांभाळून या, हळूहळू या. बाबा रामनाथ बगीची खरेज से शिव रामदास जी महाराज. आने वाले यात्रियों से यही निवेदन है कि यहाँ गंदगी ना फैलाएं. बोतल और जो भी प्लास्टिक है उनको कचरे में डालें. इससे आने जाने वाले यात्रियों को बहुत परेशानी होती है और बोतल पे पैर रखते ही वो तिसल के गिर भी सकते हैं. इसलिए सभी से निवेदन है कि वो स्वास्थ्य और स्वस्थ का ध्यान रखें. हलकंसं उन्हाला एकदम
कवळवून पिशू टॉप चढलो आहे थोडाफार. आता इथून जायचं आपल्याला असं टर्निंग त्या साईडला जिथं पिशू टॉपचा भंडार आहे. आणि खूबसूरती बघा यात्रेची. हर हर महादेव. हे बघा ते पिशू टॉप तिकडे वर सगळेजण बसलेत. आणि अजून इथून असं आलं ना आपण, मग इथून असं जायचं आपल्याला असं. मग हा जो रोड तुम्ही बघताय झिगझॅगवाला, हा घोड्यांचा मार्ग आहे. जिथून खालून चंदनवाडीपासून जे घोडे निघतात ना, मग ते असे जातात इथून. हा पूर्ण झिगझॅग मार्ग आहे. जर तुम्ही घोड्याने येता तर तुम्हाला हा मार्ग लागेल. आणि फायनली ते दोन्ही रस्ते तिकडे एकत्र होतात. आता थोडा थकवा जाणवतोय. आणि माझ्या मागे यात्रा बघतायत किती आहेत. सर्वजण उत्साहाच्या सोबत बाबाच्या दर्शनासाठी. आपण पण या, प्लॅन करा, बाबा नक्कीच बोलवतील. मनाच्या आतून प्रार्थना करा. बघा घोड्याचा मार्ग जो इकडे आता तुम्हाला कनेक्ट करणार. आणि मग इथून घोडे आणि तुम्ही सोबत जाणार पुढच्या चोटीपर्यंत. सो इथपर्यंतच घोड्यापासून राहते, नंतर घोडेबाई जिंदाबाद. मंडळी फायनली पोचले पिशू टॉपला. आणि साधारणतः खालून चंदनवाडीपासून ते पिशू टॉपचं अंतर सुमारे 4 किलोमीटर आहे. आणि इकडे मला येते आता साधारणतः 2.5 तास गेलेत. आणि इथं थोडासा भंडारा आहे, भंडारा दाखवतो. इकडे खानपान करू शकता, थोडा वेळ विश्रांती करा, मग इथून आपण पुढे जाऊ शकता. आता आपण हा जे ॲटिट्यूड आहे, ज्या उंचीला आलो ते साधारणतः 11,000 फीट आपण वरती आलो आहोत. आणि चंदनवाडीला जे होतं 9,500 फीट होता. सो चला इथून घोडे जातील. जर तुम्हाला लंगरमध्ये नाही थांबायचं आहे तर इथून असे सरळ चालले जा. मी तर चालले लंगरमध्ये. इकडे छोटेसे स्टॉल आहेत, हेल्थ मेडिकलचे कॅम्प आहेत छोटे छोटे. तिथून वरती आल्याच्या नंतर हा लागला पिशू टॉपचा भंडारा. म्हणजे जसं बोलायला गेलं ना त्या पद्धतीच्या हिशोबाने इकडे खूप सारी सुविधा आहे तुम्हाला. तर आपण पहिले सरबत पिऊ, मग तिकडे जाऊ आपण. सर्व काय भेटेल भोलेच्या दरबारात. कोणीच उपाशी नाही राहणार. भुके को आन प्यासे को पाणी. जय जय बाबा बर्फानी. जय भोले, जय भोले की. शरबत वाटप. धन्यवाद जी. जय भोले जी, जय भोले, जय भोले अंकल. शरबत बाबाच्या दरबारात. वेलकम टू पिशू टॉप भंडारा. खीर, हलवा, चावल सर्व काही बाबाच्या दरबारात. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. बघा शंभू, डाळ भात, छोलेची भाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. सगळं काही बघा भोलेच्या दरबारात. काय काय व्हेरायटी खायला. हर हर महादेव. बाई बघा कॅचअप. हर हर महादेव. पास्ता पण आहे, पास्ता देखील भेटेल बाई. ढोकला. हर हर महादेव, जय भोले की. बघताय एवढा मोठा बंधारा पाहायला भेटतो. अरे बाबाचा दरबार आहे. इकडे कमी आहे का? कसल्याच गोष्टीची कमी नाही इकडे. बिंदास या. तुम्हाला बार्बीक्यू पण दाखवतो. जय भोले. गोलगप्पे भी भोले के दरबार में. जी जी. अरे गो बार्बीक्यू पनीर. जय भोले. बघा भाई काय काय पाहिजे तुम्हाला अजून. 5 स्टार हॉटेल सारखी तुम्हाला इकडे फॅसिलिटी दिली जाते, गरम गरम. जय भोले. हे बघा हर हर महादेव, हर हर महादेव. पावभाजी, पावभाजी पण भेटते. हर हर महादेव. वडे, इडली, डोसा. हर हर महादेव, हर हर महादेव. बघा गोड वस्तू. हर हर महादेव, हर हर महादेव. बघा इथे गोड वस्तू किती भेटतात. म्हणजे बाबाच्या दरबारामध्ये हा पिशू टॉपातला भंडारा आहे. हर हर महादेव. मी कल्याण, मुंबईवरून. जय महाराष्ट्र. तर आपले महाराष्ट्र मंडळी पण आहे तिकडे. आणि असं काय तुम्हाला बाबांचे दर्शन आणि भंडारा भेटेल. बोला हर हर महादेव. उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का.
बोले बम बोले बम बम. चला, 1 तास पूर्ण काढला, मोबाईल चार्ज केला, इकडचा लंगर ट्राय केला. त्यानंतर आता पुढे पण लंगर लागतात. हे बघा इकडे पिशू टॉपचा. इकडे नक्की या माझ्या नावाचा भंडारा आहे, विशाल भंडारा, गाझियाबाद. जय भोले, जय भोले की जी 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 जी, जय भोले. भाई बाबा, लास्ट इयर इकडे मी सगळीकडे ट्राय केलं होतं. ती व्हिडिओ हिंदीमध्ये होती, ही व्हिडिओ मराठीत आहे. मला मराठी माणसांचं प्रेम पाहिजे, तरच मी पुढे मराठी कंटिन्यू करेल. हर हर महादेव. सो बघा, असे तुम्हाला इकडे भंडारे लागतील. तुम्हाला फक्त टेंटचे पैसे आणायचे, सोबत राहण्यासाठी बस. बाबाचा पूर्ण मार्ग आहे स्वर्गाचा. सगळ्यांच्या नशिबात नसतात म्हणे, माझ्या दुसऱ्यांदा नशिबात आलेत. कॅन्सल झालेली यात्रा, रिटर्न तिकीट काढून आलोय मी. आणि हे तुम्हाला पिशू टॉपच्या पुढे लागेल, थोडंसं आल्याच्या नंतर. पिशू टॉप नंतर घोड्यांचा रस्ता आणि आपला रस्ता एक होऊन जातो. मग पुढे अजून थोडं नंतर चेंज होऊन जातं मार्ग. चिखल बघा कसं आहे यात्रेमध्ये. नशीब तरी पाऊस नाही लागला. ते बघा समोर ते पिशू टॉप, तिकडून आपण आलो सरळ. मग तिकडून असं आलात ना, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय जय बोलो हर हर महादेव भगवान की जय. तर सगळेजण उत्साहाच्या भरात चाललेत बाबांकडे. जोजीबल येईल इकडे आता, आणि वरती ढग आहेत बघा इकडे, आणि सगळे सावली आहे. आणि त्या साईडला होऊन आहे निसर्गच निसर्ग. घोडेश बाई बघा, घोडेश बाईंची गँग कुठे पण हजीर. बूटं कधी पण ट्रॅकिंगसाठी आहे ना चांगले ठेवा. इकडे भरपूर जण स्लिप होत आहेत. चिखल आहे योगायोगाने, एवढा पाऊस नाही पडला आहे. हे बघा, हे नॉर्मल रनिंगचे शूज घालून आलेत, सरकू शकतात. हे मी घेतेत, 1 टाईम खर्च डिकॅथलॉनचे, एकदम भारी. पिशू टॉप नंतर आहे बघा, थोडा असा नॉर्मलचा रस्ता लागतो, म्हणजे हलकीशी चढण आणि हलकीशी ढलान असा रस्ता लागतो तुम्हाला. बाकी जोजीबलच्या पुढे पण चढण आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. आणि केवढं सुंदर वाटतं, हिरवगार मस्त थंड हवा सुटली आहे. आणि तुम्ही घरी बसून बाबांची संपूर्ण यात्रा अनुभव करताय. आशा करतो पुढच्या वर्षी नक्की याल तुम्ही. जोजीबल 2 किलोमीटर इकडून, शेषनाग 7, MG टॉप 11, पंचतरणी 21 आणि होली केव्स 27 किलोमीटर. ये देखो, ये पागल लोग साले फेंक के चले गए यहाँ पे, पिया भी और यहाँ पे फेंक दिया. कचरा करने में कोई कसरत नहीं छोड़ते. ही जी तुम्ही बघतायत लेक, ही लेक आहे शेषनाग झीलची. जे शेषनागचं जे झील आहे वरती, तिकडून हे पाणी येतं खाली. तर तुम्हाला लवकर शेषनागचे पण दर्शन घडवतो मी. जोजीबलपर्यंत पोचलोय आपण, बस तेवढं एक करूया. आणि यांना चॉकलेट नक्कीच द्या. चॉकलेट जर घेतलं ना ह्यांना नक्कीच द्या. चला, जोजीबल थोडंसं पुढे आहे, बघू जर जमलं 2च्या आतमध्ये जर मी पार करू शकलो शेषनाग, तर तिथून पंचतरणीपर्यंत घोडा करेल, जमलं तर. नाहीतर मग आजचा स्टे आपला शेषनागपर्यंत असेल. सकाळच्या 11 वाजता पोहोचलोय जोजीपलला. इकडे देखील मोठा भंडारा आहे. सो मी ट्राय करतोय पुढे जायचं, बघू मी जाऊ शकतो का. सो आपण इकडे पण थांबू शकता, लंगरचा स्वाद घेऊ शकता. हर हर महादेव. सगळेजण नाचतायत. इकडे आंघोळ पण करू शकता आपण, जर आपल्याला आंघोळ करायची असेल तर. मी इथून सरळ चालतोय. हे देखो महाशय मस्तपैकी सिगरेट मार रहे एकदम दणदणाट. और ये है बाबा का लंगर जो पहले लगता है जोजीपल का, फिर वहां से लंगर स्टार्ट होते हैं. जोजीपल पासून शेषनाग 5 किलोमीटर आहे आणि MG टॉप 9, पंचतरणी 19 आणि होली केव 19. तर 2च तास उरलेत. मला नाही वाटत मी पार करू शकेल 5 किलोमीटर 2 तासात.
सो मी शेषनागमध्येच थांबेल आणि हे इकडे जोजीपलचे लंगर्स पूर्ण होतात आणि आता इथून डायरेक्ट वरती भेटेल आपल्याला. चला, इथून घोड्याचा मार्ग वेगळा होतो. घोडे इथून असे चालले जातात आणि पायी यात्रा आपली इथून होते. चला, जोजीपल पार झाला. इकडून परत चढायला लागते. नागाकोड म्हणतात त्याला चढण्यासाठी आणि घोड्यांचा रस्ता वेगळा होतो. ते वर घोडे चाललेत, तिकडे चढ लागतं इथून. तो आपल्याला ते वरती चढून तिकडे पुढे जायचं आहे. म्हणून 2 तासात माझ्यासाठी तर पॉसिबल नाही आहे. नॉर्मलचे लोक सुकडे माकडे करू शकतात. इथून पालखी पण चालतात जोजीपलपासून. जर तुम्हाला चढण नाही चढायची तर घोडे नाही जाणार. ही पालखी जाते, त्याचे अराऊंड रेट 1500-2000 रुपये लोक घेतात. ठीक आहे. नाही नाही, हर हर महादेव. सो ही चढण लागेल बघा. ही चढण चढलात की तिथून तुम्हाला ही टॉप इथपर्यंत. इथून पुढे अजून तुम्हाला चालत जायचं आहे पुढे. माझ्या मागे बघताय एक सुंदर छोटासा वॉटरफॉल आणि ही चढण. हे पहा, इथून पण डायरेक्ट घोडे भेटतात. नागाकोटी मेडिकल कॅम्प. तिथं परत घोडे आणि माणसाचा ट्रॅक एक होऊन जातो. खालून वर आला तिथं पानिपत हरियाणाचा भंडारा लागेल. लास्ट इयर थांबलो होतो त्यावेळेस मी इकडे 4 का 5 वाजता पोचलो होतो. आणि चाय टोस्ट सगळेजण थांबले इकडे. फक्त चाय टोस्ट भेटते, बाकी आतमध्ये जेवणाचा सोय. पानिपत हरियाणाचा. ह्या एक शेवटच्या चढाईला, ह्याच्या पुढे आणखीन थोडी चढाई आहे, मग सरळ आहे. जवळपास पोचलोय शेषनागला. शेषनागची झील बघताय आणि हा परत एवढी चढण चढायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं सरळ सरळ आहे. शेषनाग झील. भगवान शिवशंकरनी शेषनागला इकडे सोडलं होतं, त्यामुळे इकडे या लेकचं नाव शेषनाग लेक आहे. ही आहे शेषनाग झील. भगवान शिवनी आपल्या गळ्यातले जे नाग आहेत त्याला आपण शेषनाग म्हणतो, त्यांना इकडे सोडलं होतं. आणि ते अशी मान्यता आहे की ते अजून देखील या लेकमध्ये वास करतात. तर ही आहे ती शेषनाग लेक पवित्र, जी की तुम्हाला लागते. पहलगाममध्ये नंदी महाराजांना सोडलं होतं. चंदरवाडीमध्ये डोक्यातला चंद्र महादेवांनी सोडला होता आणि इकडे शेषनागला सोडलं होतं. इकडे शेषनागजींना सोडलं होतं ज्यावेळेस माता पार्वतींना अमरकथा ऐकवण्यासाठी ते जात होते. तर हे तुम्हाला तिसऱ्या पॉईंटला भेटेल. मी पोचलो शेषनागला आणि मग तिथून माझा नेहमीचा प्रॉब्लेम, श्वास फुलणं चालू झालं. मला थोडी चक्कर पण आली आणि माझा मोबाईल पण पडला. ते पण दाखवतो तुम्हाला, थोडा डॅमेज झाला आहे. आणि मी इथून घोडा केला फक्त गणेश टॉपपर्यंत चढण चढायला आणि मग तिथून परत पायी जाईल. तर हे आहे शेषनाग. मागे सुटलं, इकडे भंडारे तेन आहेत, खाऊ शकता आपण भंडारे तेन. इथून आता जाऊया पुढे. शेषनाग ॲटिट्यूड 12,500 फीट. MG टॉप 4 किलोमीटर, हॉली केव्ह 20 किलोमीटर. आणि हे इकडचे कॅम्प. आपण इकडे कॅम्प घेऊ शकता. स्टेचा आहे 600 रुपये कॅम्पिंगचा आणि आतमध्येच भंडारे पण आहेत. तर आतमध्ये तुम्हाला भंडारे पण भेटतील. इकडे आहे शेषनागपासून लागणारा गणेश टॉपपर्यंत कठीण ट्रॅक, जे एकदम हेल्दी आहेत. ज्यांना ट्रॅकिंगचा किंवा चालण्याचा काही इश्यू नाही ते आरामशी चढू शकतात. बट माझ्यासारख्यांनी की ज्याचं वजन सुमारे 100+ आहे, तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं मला
हे आहे शेषनागच्या वरती आल्यावर. आता थांबलो इथे, तब्येत खराब नेहमीप्रमाणे. आता माझा मोबाईलची डिस्प्ले फुटला आहे. आता तो मोबाईल फुटला आहे का डिस्प्ले फुटला, आय डोंट नो, पडला आहे मोबाईल. सो असं काय आहे, त्यामुळे घोड्या नेहमीचंच आहे माझं. वरती चढता येतच नाही. लास्ट टाइम पण इथूनच मी घोडा केला होता, शेषनागपासून पंचतरणीपर्यंत. पण हा मी फक्त गणेश टॉपपर्यंत केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी उतरणारच आहे. मग मी चालत जाणार आहे. 1.5 लाखाच्या फोनची वाट लागून गेली. ती वरती तिकडे आहे गणेश टॉप. इथूनच सर्वांची हालत डाऊन होते. नाही, आता एक्सरसाइज करण्याशिवाय पर्याय नाही. आता वजन कमी करायचंच आहे मला. बघा तुम्ही आता. हे बघा, MG टॉपला पोचलो. म्हणजेच गणेश टॉप पण ह्यालाच म्हणतात. ह्याची जी उंची आहे ते 14,800 फूट आहे. आणि अमरनाथ गुफाची जी उंची आहे ती 15,500 फीट आहे. म्हणजे भरपूर अंतर पडतो, साधारणतः पकडा 1,000 फीटचा. तर म्हणून इकडे सगळ्यांची हालत खराब होते. इथून पंचतरणी सुमारे 10 किलोमीटर आहे. इथून मी आता पायीच जाईल. इथून उतरलो आहे मी. आणि हा गणेश टॉप आहे. इथं तुम्हाला घोडावाला सोडेल. सो आपण इकडे येऊ शकता. आणि इकडून MG टॉप 0. सो चला, मी निघतो हळूहळू. बर्फ, गणेश टॉप. ती खालती आहे पोषपत्रे, 1.5 किलोमीटर. सर्वात मोठा लंगर. सर्वात मोठा लंगर पोषपत्री. अमित ललवानी जी, आप दिया दूध से के पास कर रहे हैं उनकी गलती को, और पवन गांधी जी जो कि या तुम्हाला दाखवतो सर्वात मोठा भंडारा पोषपत्रीचा. काय भेटे सर तुम्हाला इकडे चार्जिंगचं भेटेल सॉकेट. त्यानंतर सॉरी जरा माईक माझा बंद झाला आहे, त्यामुळे आवाज थोडासा येऊ शकतो. इकडे तुम्हाला ज्यूस भेटेल जे पाहिजे ते. हे बघा, एवढा मोठा बाबांचा लंगर. आणि खाण्याच्या व्हरायटी बघाल तुम्ही वेडेवाल. इकडे बघा कुल्फी सुद्धा. काही व्हिडिओ मोठी होईल पण बघा. हे बघा खाण्याचं बघा तुम्ही फक्त काय हलवा, गुलाबजामुन, खीर. बाबा इकडे बार्बिक्यू, पिझ्झा, मखाने सुद्धा आहेत. पाणीपुरी, शेवपुरी, फालुदा, डोसा, पिझ्झा. खूप काय भेटतं. सर्वात मोठा भंडारा पोषपत्री, डोसा. सो हा भंडारा लागेल तुम्हाला पंचतरणीचा. आणि पंचतरणीचा तुमचा भंडारा झाला तर रिटर्न या इकडे. इकडून जर तुम्हाला घोडे करायचे तर घोडे करू शकता. हे इकडे आहे बघा. आणि इकडून मग असं आपल्याला जायचं. मंडळी, पंचतरणीमध्ये थांबलो आहे. आणि इकडे टेंटचं तुम्हाला घेतले जातील 750 रुपये. आणि 750 रुपये तुमच्याकडून घेतले जातील. आणि झोपायला असं भेटेल तुम्हाला सेम गादी बिदी. आणि मेन इम्पॉर्टंट, टेंटच्या आतमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकाराचा चार्जिंगचा प्लग नसणार आहे. चार्जिंगचा प्लग बाहेर आहे. असं म्हटलं गेलं आहे की सेफ्टी यात्रेसाठी केलं आहे हे सगळं. आय डोंट नो असं काय. सो तर तुम्हाला बाहेर चार्जिंगला जावं लागेल, किंवा तुम्ही तुमचा पॉवर बँक सोबत ठेवा. या टेंट लास्ट इयर पण 700 रुपये का काय होते वाटतं. 700 होते आय थिंक. तर तेव्हा पण असंच होतं की ते नव्हतं. सो इकडे आहे. आता मी आवडतो. नमस्कार मंडळी, सुप्रभात, हर हर महादेव. मी आहे सध्या पंचतरणीमध्ये. कालचा दिवस मी पंचतरणीमध्ये आलतो. नेहमीप्रमाणे हालत डाऊन. सो मी ते तुम्हाला सांगतो आहे कारण तुम्ही माझ्या
एक कुटुंबात म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम सांगतोय मी. सो जो झाला तो झाला. रात्री मी कसं तरी पोचलो पंचतरणीला आणि रात्री तुम्हाला टेंट मी दाखवला होता. आता काही दिसणार नाही म्हणे कारण हे आहे आणि मी ह्या टेंटमध्ये होतो समोर. ठीक आहे, तर आता इथून 2:30 वाजले सकाळचे. फटाफट जाऊन मी लाईन लावतो. आजच्या दिवसाचं दर्शन करायचं आहे आणि आजच दर्शन करून रिटर्न बालटाला उतरायचं आहे. सो सकाळच्या 2:30 वाजलेत आणि मी जातो आता लाईनीला आणि तिकडे लाईनमध्ये परत एकदा आपलं चेक इन होईल RFID कार्डचं आणि मग पुढे यात्रा स्टार्ट करूया. सो चला, फ्रेशनअप ते होण्यासाठी तिकडे समोर आहे तुम्हाला टॉयलेट देऊन तिकडे गरम पाण्याची देऊन सगळी सुविधा वगैरे उपलब्ध केलेली आहे. ठीक आहे, आणि बाकी तर तुम्हाला 750 रुपये द्यायचे आहेत. नो चार्जिंग प्लग, ऑनली तुम्हाला एक बल्ब असेल आतमध्ये चार्जिंगचा, सॉरी आतमध्ये फक्त एक बल्ब असेल लाईटीचा तोच. बाकी चार्ज करायचं तर बाहेर रोडावरती तिकडे लंगर वगैरेच्या इकडे हे लागलेले आहेत, तिकडे जाऊन करू शकता. हर हर महादेव. बोले 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 3 वाजले सकाळचे, लाईन लवकरच सोडली. बोले 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 जय जय महादेव शंभो पती. पंचतरणीपासून बाबाची गुफा 6 किलोमीटर आहे. ठीक आहे, सकाळचे आता 3:10 झालेत आणि आपण ट्रॅक आपला स्टार्ट केला. जय भोले की हर हर महादेव. फुल थंडीचं वातावरण, जॅकेट गरम कपडे सोबत ठेवा. चला, आय लव्ह BRO. ते पहा, तिथून आलो होतो खालून आणि ते लाईट दिसते ना ती पंचतरणी, तिथून चढत आलो आहे. 3 किलोमीटर चढाने मग स्लोप आहे, तिथून मग असं मग ती जी तुम्हाला दिसते वरची टोक, तिथून मग प्लेन आहे. आता वाजले 4:30 आणि आपण पोचलो संगम टॉपला. 2.5 तासामध्ये इथपर्यंत आलो. आता हॉली केव्ह इथून 3 किलोमीटर आहे, जो की प्लेन रस्ता आहे आणि इकडे संगम होतो, तुम्हाला दाखवतो मी. आता दिसणार नाही एवढं रात्रीचा, म्हणून याला संगम पॉईंट नाव दिलं आहे. हे 3 किलोमीटर ते खाली संगम होतो आणि हा बालटालचा रस्ता हा वाला जो तुम्ही बघताय. अजून बालटालवरून सोडलं नाही आहे आणि ही आहे काली टॉप. स्वतः चला जाऊया बाबा. बाबांचे दर्शन घ्या इथूनच. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. स्नो बऱ्यापैकी. घोडे इकडे सोडतील जर घोड्याने येणार तर. हे बघा, हे आहे पेलकामूर येणारा रस्ता आणि हा पुढे जाऊन बाबाकडे जातो अजून 1 किलोमीटरचा. पण जर आपण बालटानेच उतरणार असाल तर आपल्याला इथून हा ब्रिजवरून इकडे यायचं. इकडे आपल्या भोले बाबांची एक सुंदरशी मूर्ती आहे आणि इकडेशी पशुपती नाथचा यांचा लंगर आहे दिल्ली. सो इकडे तुम्ही येऊ शकता. मग इथून आता जाऊ आपण पुढे, इथून सरळ. आता इकडे थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल. इकडे सामान ठेवलं आहे माझं. हे लाईटीचं बरं करायला, तुम्हाला वाटेल गरम आहे, प्रचंड थंड पाणी आहे. इथे आंघोळ करतो आठ दिवशी दर्शनासाठी. थंड पाण्याने आंघोळ करून थोड्या वेळासाठी बधीरच चालतो. प्रचंड थंड पाणी आहे आणि थंडी तर भरपूर आहे. ती समोर बाबांची गुफा, हा बालटाल मार्ग, तो पहलगाम मार्ग. बरं पण बघताय तुम्ही. आता बॅग त्यान पुढे ठेवायला लागेल. तिकडे खालती केली ती आंघोळ तिथून आलो आता चालत. बघू आता बॅग डिपॉझिटलाच तिकडेच वेळ जास्त जातो, बाकी काय नाही. हर महादेव. जय बाबा बर्फाणी, भुके को वाण पैसे को पाणी. मंडळी, आज तारीख आहे 5 जुलै. माझे दर्शन झालेत बाबांचे आणि हे तुमच्या समोर पवित्र गुफा. सकाळचे 7 वाजलेत आणि तुमच्या समोर बाबांचे दर्शन. माझे दर्शन सकाळचे 6 वाजता झालते, कारण पंचतरणीवरून जत्ता 3 वाजता सोडला होता. सोय बघताय बाबांची गुफा
आणि हे जे निशाण बघतात ते शेषनागचे असे म्हटले जातात की जेव्हा शेषनाग इथून असे फिरून गेलते हे त्यांचे निशाण आहेत. ते तुम्ही बघतात असं गोल राऊंड आणि या साईडला पण दिसतील तुम्हाला असं. तर हे शेषनाग ह्यांचे निशाण आहेत की ते इथून गेले होते. सो इकडे तुम्हाला पूर्णपणे दर्शन होत आहे बाबांचे. करा हर हर महादेव. नमस्कार मंडळी, दर्शन झालेत बाबांचे आणि मी बरोबर गुफेच्या समोर उभा आहे आणि अतिशय सुंदर दर्शन झालेत. बाबा काही दिवसामध्ये अंतर्ध्यान होणार आहेत, म्हणजे काही 2-3 दिवसामध्ये. सो जे कोणी येत आहेत ते लवकर या आणि बाबांची पवित्र गुफापासून तुम्हाला दर्शन करतोय. हे घ्या, दर्शन करा बाबांचे घरी बसून. आशा करतो की पुढच्या वर्षी तुम्ही नक्की तुमच्या सहपरिवारासोबत याल आणि तुमची यात्रा इकडे पूर्ण कराल. मी देखील जे जे माझा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी प्रार्थना करेल की बाबा यांना लवकर बोलव करून ही बाबांची गुफा, अमरनाथ पवित्र गुफाचे दर्शन करता तुम्ही. हर हर महादेव. तर मंडळी माझे दर्शन झालेत. तर मी बॅग ठेवली होती इकडे लॉकरमध्ये. एक तुम्हाला अगदीच मंदिराच्या जवळ लॉकर भेटेल इकडे. त्याच्यामध्येच मी मोबाईल माझा ठेवला होता आतमध्ये. फ्री ऑफ कॉस्ट आहे, नो काही चार्जेस आणि मोबाईल बिलकुल अलाउड नाही आहे. मग तुम्हाला तिकडे पुढे तिकडे तुम्हाला तुमचे बुटं ठेवायचे. तिकडे लिहिले बघा या साईडला बरोबर. आणि इकडे तुमचे बुटं जमा होतील, पायातले चप्पल ते. आणि तुम्ही जरा लवकर या, नंतर प्रचंड गर्दी होते. जसे हे लोक उभे आहेत, नंतर तुम्हाला खूप सारा वेळ इकडे घालवावा लागतो. हां, जर तुम्ही ग्रुप आहात तर तुम्ही काय करू शकता की पहिले 3 जण जा दर्शनाला, मग नंतर 3 जण जा. एकांकडे सामान ठेवा. जर लवकर आला तर फटाफट इकडे जमा करून टाका आणि लगेच दर्शनासाठी तुम्ही जाऊ शकता बाबांचे. सो बाबांचे दर्शन करा या जागेवरून, पवित्र गुफेवरून. बाबांचे अमरनाथ बाबांचे दर्शन होत आहे तुमचे इथून. ही पूर्ण पवित्र गुफा तुमच्या समोर आहे. 2026 आज तारीख 5 जुलै. 5 जुलैच्या दिवशी तुमचे बाबांचे दर्शन. बोला हर हर महादेव. आणि मराठीमध्ये व्हिडिओ बनवून पण तुम्ही काय चांगलं प्रेम दिलं नाही, त्यासाठी माझा हा मराठीचा लास्ट व्हिडिओ असेल बाबांच्या दरबारात. याच्यापुढे माझे सर्व व्हिडिओ हिंदीचेच असतील. नमस्कार. आणि जर आपण पेलगाम रूटनी येत आहेत तर घोडे तुम्हाला तिकडे 1 किलोमीटर पहिले सोडतील. आणि जर तिथून पण आपल्याला चालता नाही आलं तर इकडून पालखी चालतात, तर पालखीने तुम्हाला इकडून घेऊन येईल. जसे बघा ही पालखीमध्ये घेऊन येत आहेत. इकडे पालखीमधून तुम्ही येऊ शकता थेट बाबांच्या मंदिरापर्यंत. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही डायरेक्ट म्हणजे हीच पालखी तुम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत घेऊन जाईल तिथपर्यंत. आणि त्याच्या पुढे तुम्ही पायी दर्शनाला जाऊ शकता. जर तुम्हाला पायी जायचं नाही किंवा तुमच्याबरोबर वयस्कर लोक आहेत किंवा त्यांना काही त्रास आहे तर त्यांच्यासाठी ही सेवा आहे किंवा तुम्ही सर्वजण घेऊ शकता. आणि असं काही तुम्हाला दर्शन होईल. संपूर्ण इकडं खाण्यापिण्याची सोय, लंगर, भंडारे, टॉयलेट, गरम पाणी हालाकी नंतर चालू होते, तर गरम पाणी वगैरे तुम्हाला सर्व काही भेटेल बाबांच्या गुफेमधून. आणि आता मी निघणार इथून बालटालवरून खालती आणि उद्या माझी ट्रेन मला बुक करायची आहे रिटर्न जाण्यासाठी. तुम्ही दर्शन करून घ्या. फायनली अजून एकदा बाबांचे तुम्हाला हा भंडारा पाहायला भेटेल बाबाच्या गुफेजवळ. त्याच्यामध्ये खूप काही खाण्यापिण्यासाठी आहे. तर मंडळी ही होती बाबा अमरनाथची यात्रा. मुंबईपासून यात्रा करून तुम्ही रिटर्न मुंबईला पर पर्सन कमीत कमी 6,000 मध्ये करू शकता. हे काही संपूर्ण डिटेल आहेत मी जे तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही ह्या वेने येता, मी 2 वर्ष झाले मी ह्याच पद्धतीने यात्रा करतोय. सो ह्या वेळेस फक्त मी यात्रा माझी तिकीट कॅन्सल करून मी रिटर्न थर्ड एसीने मला यावं लागलं, वरनं मी स्लीपर क्लासनीच येतो. तर तुम्ही 6,000 मध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने बाबा अमरनाथची यात्रा करू शकता. हे तुमच्या समोर मी चॅट लावतोय की तुम्हाला किती आणि कसे चार्जेस कुठे कुठे द्यावे लागतील. तुमचं जेवण सगळं फ्री असतं, फक्त तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं कॉस्ट बेअर करावं लागतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही बाबा अमरनाथची यात्रा करू शकता. 2027 मध्ये प्लॅन करतायत. सो ही व्हिडिओ बघा, तुमच्या फॅमिली मेंबरला पाठवा. आणि सॉरी टू से ही माझी मराठीची लास्ट व्हिडिओ आहे. याच्या पुढे माझे सर्व व्हिडिओ हिंदीमध्ये येतील. भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, इतरांना मदत करा. हर हर महादेव.